श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे सोमवार आणि आज श्रावणी तिसरा सोमवार आलेला आहे. त्याचबरोबर आज श्रावणी पौर्णिमा देखील आहे. बघा, अतिशय शुभ असा दिवस आहे. श्रावणी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. श्रावण महिना म्हटलं आपण सर्वच जण भगवान शंकरांची उपासना करत असतो, व्रत उपवास करत असतो, त्याचबरोबर काही सेवा देखील करत असतो. त्याचप्रमाणे अतिशय शुभ असा आजचा हा दिवस आहे. आज आहे 19 ऑगस्ट, वार सोमवार आणि आज श्रावणातील ही पौर्णिमा आहे. तर हिला श्रावणी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर नारळी पौर्णिमा म्हटलं जातं आणि रक्षाबंधन देखील म्हटलं जातं. तर ही अतिशय शुभ असा हा दिवस आहे. या दिवशी पौर्णिमा म्हटलं तर आपण प्रत्येकजण बघा सेवा ह्या करत असतो आणि त्याचबरोबर श्रावणातील हा तिसरा सोमवार आहे. तर आपण भगवान शंकरांची सेवा करणार आहोत. जसं की जलाभिषेक करणार आहोत, रुद्राभिषेक करणार आहोत, भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलाचं पान जे आहे ते अर्पण करणार आहोत. त्याचबरोबर आजची शिवामूठ आहे ती म्हणजे मूग. आणि त्याचबरोबर आपल्याला या पौर्णिमा म्हटलं तर पौर्णिमेच्या देखील काही सेवा करायच्या आहे. तर या दिवशी बघा कित्येक जण हे सत्यनारायणाची पूजा करत असतात. त्याचप्रमाणे आज बघा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. श्रावणातील सोमवार आणि पौर्णिमा म्हणजेच भगवान शंकरांबरोबर आपल्याला माता पार्वतीची देखील म्हणजेच माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे. तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजाचा उंबरठा तो आहे तो स्वच्छ पुसायचा आहे. त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर फरशी पुसताना देखील त्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून त्याने ही फरशी जी आहे ती पुसायची आहे. त्यानंतर आपली देवघरातील जी पूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर बघा पौर्णिमा म्हटलं तर बहुतेक सेवेकरी हे सत्यनारायण करत असतात. त्याचप्रमाणे आज भगवान शंकरांची सेवा उपासना करायचीच आहे. त्याचबरोबर सत्यनारायण देखील करायचं आहे. आणि पौर्णिमा म्हटलं तर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला अजिबात विसरू नका. अतिशय शुभ असा हा दिवस आहे. या दिवशी आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. त्याचबरोबर तुम्ही कुंकुमार्चन सेवा देखील करू शकता. बघा तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदैवताचा टाक असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा आज आवर्जून करा. तुमच्याकडं कुलदैवताचा टाक नसेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडं श्रीयंत्र जर असेल देवघरात तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. काहीच नसेल तर अगदी सुपारी घेऊन सुपारीला लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. तुम्ही तो पाहू शकता आणि तसं कुंकुमार्चन सेवा देखील करू शकता. त्याचबरोबर आज बघा तुम्हाला सत्यनारायण देखील तुम्ही आज करू शकता. अतिशय शुभ, काही जण करतही असतील, अतिशय उत्तम. त्याचबरोबर आपल्याला श्री भगवान शंकरांची उपासनेतील बघा श्री शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल ना तर किमान श्रावणातील सोमवारी शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय जो आहे तो नक्कीच पठण करावं. याला रुद्राध्याय असं म्हटलं जातं. बघा हा अध्याय पठण करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही श्रवण केला तरी चालणार आहे. अगदीच यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केला तरी चालणार आहे. पण जास्तीत जास्त पठण करण्याचा जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर बघा श्रावण पौर्णिमा, याच श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाला राजा दशरथाने हरिण समजून मारले होते. पुत्राच्या वियोगाने श्रावण बाळाच्या आईवडिलांना शोक अनावर झाला आणि
दशरथाने आपल्या हातून नकळत घडलेल्या अपराधाची क्षमा मागितली. श्रावणाच्या पित्याने राजा दशरथाला शाप दिला आणि शापाच्या हातून अपराध घडला होता, म्हणून त्या घटनेचं परिमार्जन म्हणून त्याने आपल्या राज्यात सर्वांना श्रावण पूजेचा आग्रह धरला. तेव्हापासून श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाचे स्मरण करून पूजा केली जाते. तसेच नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्र पूजन, म्हणजे समुद्र कन्या लक्ष्मी पूजन असं म्हटलं जातं. कोळी बांधव हे समुद्रास नारळ, खण व साडी अर्पण करून तिची ओटी भरतात. त्यामुळे समुद्रातून प्राप्त होणारी प्रत्येक गोष्ट ही लक्ष्मीकारक आहे. बघा, अगदी साधं मीठ जे आहे ते देखील लक्ष्मीकारक आहे, कारण ते समुद्रातून तयार झालेलं आहे. त्यामुळे मिठाला लक्ष्मी म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा, राखी बांधताना येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपि बद्धामी रक्षो मा चल हा मंत्र म्हणत आपल्या भावास राखी बांधावी. दानवांचा महान शक्तिशाली बलिराजास इंद्रपत्नी इंद्राणी हिने तयार केलेल्या रक्षासूत्राने बांधले होते. तेच सूत्र इंद्रास बांधले. त्यावेळेस देवगुरु बृहस्पती यांनी हा मंत्र म्हटला होता. त्यामुळे आपल्या भावाला राखी बांधताना देखील प्रत्येकानं नक्कीच हा मंत्र म्हणावा. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपि बध्नामि रक्षो मा चल हा मंत्र म्हणत आपल्या भावास राखी बांधावी. आजचा दिवस बघा, श्रावण शुद्ध पौर्णिमा. राखी पौर्णिमेच्याच या आजच्या पवित्र दिवशी भगिनी वासकी कन्यकाने भगवान दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधली. वासकी कन्यका ही भगवती जगदंबा आहे. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ व भगवती वासकी कन्यका यांचे शुभाशीर्वाद सर्वांनाच प्राप्त व्हावेच हीच प्रार्थना करते. आजचा अतिशय शुभ असा दिवस आहे. भगवान शंकरांबरोबरच माता लक्ष्मीची देखील आपल्याला सेवा करता येणार आहे. यामुळे भगवान शंकरांबरोबर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे. ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर रक्षाबंधन प्रत्येक भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा हा गोड उत्सव, हा सण साजरा करणार आहेत. प्रत्येक बहीण ही भावाला आजच्या दिवशी राखी बांधत असते आणि त्याच्याकडून वचन घेत असते. सदैव रक्षण करल अशी वचन त्याच्याकडून घेत असते. असा हा सण सर्वांना आनंदाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.